विमानतळ, हेलिपॅड आणि इंटरसिटी रेल्वेसाठी लढा, खासदार निलेश लंके यांचा निर्धार. अहिल्यानगर नगर पुणे इंटरसिटी रेल्वे सेवेबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून ही सेवा लवकरच सुरू करण्यासाठी प्रयत्न आहेत. त्यामुळे औद्योगिक वसाहती, शिक्षण संस्था, आरोग्य सेवा तसेच धार्मिक पर्यटनास चालना मिळेल. नगर मुंबई हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असून जिल्ह्यासाठी विमानतळाची गरज असल्याने जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी या गोष्टी महत्त्वपूर्ण असल्याने त्यासाठी लढा दिला जाईल असा निर्धार खासदार निलेश लंके यांनी केला. नगर शहर व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स अँड सर्वेयर्स असोसिएशन, द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स आणि बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत खासदार निलेश लंके यांची नगर शहरात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत खासदार लंके यांनी शहर तसेच जिल्ह्याच्या विकासातील अडचणी जाणून घेतल्या व उपाययोजना कशा करता येईल यासंदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीत विविध संस्थांनी शहराच्या विकासासमोरील अडथळ्यांबाबत माहिती दिली. रक्षा मंत्रालयाच्या अटी, पुरातत्व विभागाचे निर्बंध, टाउन प्लॅनिंगमधील भ्रष्टाचार तसेच रेड आणि ब्लू लाईन संबंधीच्या नियमांमुळे शहराचा विकास ठप्प होत असल्याचे मुद्दे यावेळी मांडण्यात आले. क्रेडाईच्या प्रतिनिधींनी सीना नदीच्या रेड आणि ब्लू लाईनच्या अटींमुळे बांधकाम आणि शहराचा विस्तार अडखळल्याची तक्रार केली. नगर शहरास पुराचा फारसा धोका नसतानाही हे नियम लागू केल्याने विकास प्रक्रियेत अडथळे येत आहेत. जलसंपदा विभागाकडे हा विषय उपस्थित करून आवश्यक त्या सुधारणा करण्याची यावेळी मागणी करण्यात आली. AESA संस्थेने संरक्षण मंत्रालयाशी संबंधित समस्या मांडल्या. नगर शहर कोणत्याही कन्स्ट्रक्शन झोनच्या यादीत नसतानाही बांधकाम परवानग्या देताना अडचणी येत आहेत. तसेच पुरातत्व विभागाने काही स्मारकांना संरक्षित स्थळांचा दर्जा दिल्यामुळे त्या ठिकाणी विकास कामांवर निर्बंध आल्याकडे यावेळी खासदार लंके यांचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी करण्यात आलेल्या विविध मागण्यांची दखल घेत पुढील उपाययोजना करण्याची ग्वाही खासदार लंके यांनी यावेळी दिली. या बैठकीत उपस्थित संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार निलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या बैठकीस या संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये अतुल आत्रे, रामनाथ वैराहर, हरीश इंगळे, अमित मुथा, विनोद काकडे, गिरीश अग्रवाल, आदिनाथ दहिफळे, संजय गुंदेचा, यश शाह, विजयकुमार पाडीर, दीपक दारे, अभय राजे, बबन खैरे, दीपक विधाते, प्रकाश गांधी, दादासाहेब करंजुले, राहुल शिंदे, भारत कोडसे, प्रीतम भंडारी, गिरीश जाधव, विक्रम राठोड, नगरसेवक योगीराज गाडे यांचा समावेश होता. कोर्ट ठेकेदारांच्या प्रलंबित बिलांसाठी पाठपुरावा करा. बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या प्रतिनिधींनी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर्सच्या प्रलंबित बिलासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. सहकारी विभागाकडून होणाऱ्या विलंबामुळे अनेक ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडले असून काहींवर आत्महत्या करण्याची वेळही आली आहे. या समस्येवर त्वरित तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. औद्योगिक वापराच्या विजेचे दर कमी व्हावेत. इंजिनियर संघटनांच्या वतीने औद्योगिक क्षेत्रातील वीज दर कमी करण्याची मागणी करण्यात आली. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील व्यावसायिक आणि औद्योगिक वीज वापराचे दर अधिक असल्याने उद्योगधंद्यांना फटका बसत आहे. संपूर्ण देशभर एकसमान वीज दर लागू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे साकडे यावेळी खासदार लंके यांना घालण्यात आले.